नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आज आपण सरासरी म्हणजेच ॲव्हरेज या टॉपिकवरचे जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला प्रश्न आलेले होते ते प्रश्न आपण बघणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. काय म्हटलं आहे की 5 व्यक्तींच्या समूहामध्ये पहिल्या 3 आणि शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 9:7 आहे. जर त्यांच्या वयामधील फरक 12 आहे तर त्या 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती? ग्रुप डी 3/10/2018 हा प्रश्न विचारला होता. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार? तर बघा, आपल्याला म्हटलं आहे 5 व्यक्तींच्या समूहामध्ये पहिल्या 3 आणि शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. तर मी पहिले म्हणतो की पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी आपल्याला काय 5 व्यक्तींच्या विचारली तर मी पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी आपल्याला माहित आहे का रे? नाही, त्यांचं गुणोत्तर दिलेलं वयाचं गुणोत्तर, पण मी सरासरी म्हणतो x. ठीक आहे. आणि शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाची सरासरी बरोबर म्हणतो y. बरोबर काय म्हणतो? y. ठीक आहे. आता बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, पहिल्या 3 आणि शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 9:7 आहे. तर गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे म्हणजे पहिल्या कंडिशननुसार आपण लिहू शकतो x/y बरोबर 9/7. हे आपलं पहिलं समीकरण झालं. बरोबर आहे. त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग x आपला पहिल्या 3 व्यक्तींची सरासरी म्हटली आणि शेवटच्या 2 व्यक्तींची सरासरी y म्हटली म्हणजे आपण x/y बरोबर म्हणू शकतो 9/7. कारण 9:7 म्हणजे काय असते? अपूर्णांकामध्ये असते, सर्वात शॉर्टेस्ट फॉर्म असतो. पुढे त्यांनी काय म्हटलं, जर त्यांच्या वयामधील फरक 12 आहे तर 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती? म्हणजे या 2 व्यक्तींच्या वयामधील फरक म्हणजेच x - y बरोबर 12. हे समीकरण नंबर 2. ठीक आहे. x - y बरोबर 12. आता मला x ची किंमत यामध्ये भेटू शकते किंवा x ची किंमत यामध्ये भेटेल. तर x बरोबर हा -y तिकडे जाणार, तर 12 अधिक y. x बरोबर काय भेटलं? 12 अधिक y. ठीक आहे. आता ही जी किंमत आहे x बरोबर 12 अधिक y जर मी यामध्ये टाकली तर मला कुठली ना कुठली एक किंमत भेटेल. ठीक आहे. x बरोबर काय आहे? 12 अधिक y. ठीक आहे. तर यामध्ये मी ही किंमत टाकतो. तर बघू, यामध्ये जर किंमत टाकली तर एक्सच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? 12 अधिक y छेदामध्ये y बरोबर 9/7. तिरपा गुणाकार करावा लागेल. 12 × 7 = 84 अधिक 7 गुणिला y 7y बरोबर y गुणिला 9 9y. ठीक आहे. आपल्याला y ची किंमत यामधून भेटेल तर 7y तिकडे जाईल म्हणजे 84 बरोबर 9y वजा 7y. ठीक आहे. तर 84 बरोबर 2y. तर y बरोबर आपल्याला इकडे लिहितो, तर y बरोबर आपल्याला भेटेल 2 ने 84ला भागलं 2 8. ठीक आहे. 2 4 म्हणजे y ची किंमत किती भेटली? 42. ठीक आहे. y ची किंमत भेटली तर x ची पण काढता येईल. म्हणजे याच्या ठिकाणी y ची जर आपण किंमत टाकली 42 तर आपल्याला x पण भेटेल. टाकू. तर x वजा y ची किंमत किती? 42 बरोबर 12. ठीक आहे. मला x काढायचा आहे तर -42 तिकडे जाईल, तर x बरोबर 12 अधिक 42 होईल. म्हणजे x बरोबर किती भेटतील मला? 54. आता मला x ची किंमत भेटली आणि y ची किंमत भेटली. तर आता त्या 5 व्यक्तींच्या वयाची मी सरासरी डायरेक्ट काढू शकतो. कशी काढणार? इझी आहे. काय करावं लागेल बघा, तर 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी बरोबर बरोबर. ठीक आहे. आता x ची किंमत म्हणजे काय आहे? x काय म्हटलं आपण? पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी. पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती म्हटली? x. म्हणजे या पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती येईल रे? x गुणेला 3. म्हणजे x ची किंमत किती भेटली? 54 गुणेला 3. ठीक आहे. कारण वरती काय असते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. आणि खाले हे झालं पहिल्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज. आणि खाले काय आहे? शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाची सरासरी y दिलेली आहे. तर शेवटच्या 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढावी लागेल. तर y ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 42 आणि किती व्यक्ती आहेत? 2 म्हणून गुणिला 2 आणि टोटल व्यक्ती किती आहेत? 5 म्हणजे भागेला 5. 54 गुणिला जर 3 केलं तर 4 त्रिक 12 2 हातचा आला 1 5 त्रिक 15 1 16
162 आणि 42 गुणिले 2 84 भागेला 5. हे जर सोडवलं तर 4 आणि 2 6. ठीक आहे. 8 आणि 6 14 4. हा चाला 1 आणि 1 2. 246 भागेला 5. तर 5 चोक 20. 5 नमा 45. ठीक आहे. 5 दुनी 10. तर उत्तर किती उरलं? 49.2. 49.2 ऑप्शनमध्ये आहे का? तर दुसरंच ऑप्शन आहे. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं? 49.2. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न विचारला होता. व्यवस्थित समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसाल. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न एकदम इझी आहे, फक्त घुमून विचारला. बघा जर A1, A2, A3 व A4ची सरासरी 19.5 आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे? A1 बरोबर 21 आहे आणि A1, A2, A3ची सरासरी ही A1, A2, A4च्या सरासरी एवढी आहे. तर A4 बरोबर किती? NTPC CBT 1 17/1/2021ला शिफ्ट 1मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर काय आहे? A1, A2, A3, A4 समजा या 4 संख्या आहेत, त्यांची सरासरी 19.5 आहेत. तर यांची बेरीज किती येईल रे? या A1, A2, A3 व A4 यांची बेरीज किती येईल? यांची बेरीज बरोबर किती येईल? 19.5 गुणिले 4 संख्या आहेत. बरोबर आहे. तर करा 4 पंच 20 0. हातचे आले 2. 9 चौक 36 आणि 2 38 8. ठीक आहे. हातचे आले 3. 4 1 4. 4 आणि 3 7. दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे एका स्थळांतर. 78.0 म्हणजे उत्तर किती आलं रे? 78. तर या 4 अंकांची बेरीज किती आली? 78. पुढे त्यामध्ये त्यांनी A1ची किंमत दिलेली आहे 21. पुढे बघा काय म्हटलं आहे? A1, A2, A3ची सरासरी ही A1, A2, A4च्या सरासरी एवढी आहे. तर मी असं लिहू शकतो की A1 अधिक A2 अधिक A3 भागेला 3. बरोबर आहे. म्हणजे या 3 संख्यांची सरासरी जर काढायची असेल तर यांची बेरीज भागेला एकूण संख्या. बरोबर आहे. ही कशा एवढी आहे? यांच्या सरासरी एवढी आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह. तर याच्यामध्ये काय आहे? A1 अधिक A2 अधिक A4 आणि परत याच्यामध्ये किती येतील? 3. ठीक आहे. आता बघा हे जर सॉल्व केलं तर मला उत्तर भेटेल. हा 3 इकडे गेला, हा 3 इकडे गेला. ठीक आहे. तर हा 3 डायरेक्ट काय होतो? कट होतो. आणि याच्यामध्ये बघा A1 अधिक A2 अधिक A3 बरोबर A1 अधिक A2 अधिक A4. तर बघा हा A1 सारखा आहे म्हणजे चिन्ह चेंज होतील. त्यानंतर हा A1 आहे का याच्यामध्ये? एक मिनटं, प्रश्नामध्ये थोडंसं काहीतरी गडबड झाली आहे. इथं A2 आहे, सॉरी. इथं A2 आहे, इथं A3 आहे आणि A4 आहे. ठीक आहे. A2, A3 आणि A4. ठीक आहे. म्हणजे हा A1, हा A2, हा A3 आणि A4 असा आहे. ठीक आहे. तर A1 अधिक A2 अधिक A3 बरोबर A2 अधिक A3 अधिक A4. बघा A2 इकडे आहे आणि इकडे A2 इकडे आहे. इकडे गेला तर मायनस होईल किंवा हा इकडे आला तर मायनस होईल म्हणजे हा कट होईल. ठीक आहे. हा A3 आणि इकडे A3 आहे, दोन्ही प्लस प्लस आहेत. तिकडे गेलं तर मायनस होईल म्हणजे दोन्ही 0 होतील. म्हणजे आपल्याला भेटू राहिलं A1 बरोबर काय भेटते? A4. ठीक आहे. A1 बरोबर A4 भेटते आणि A1ची मला किंमत माहीत आहे. A1 बरोबर 21 आहे म्हणून मी A4 बरोबर सुद्धा काय म्हणू शकतो? 21. म्हणजेच A4ची किंमत किती भेटली? 21. हे डायरेक्ट आपण उत्तर सोडवू शकलो असतो. म्हणजे बघा प्रश्न थोडेसे घुमून विचारले म्हणजे याचा अर्थ ते सॉल्व करता येत नाही. ABCD आली, XYZ आलं म्हणजे ते सॉल्व करता येत नाही असं काही नसते. ठीक आहे. परत एकदा बघूया. ॲक्च्युअलमध्ये हे मला किंमत काढायची गरज नव्हती, मी सहज काढली. मला फक्त या दोन याच्यावरच माझी किंमत भेटत होती की A1, A2, A3ची सरासरी म्हणजे A1 अधिक A2 अधिक A3 छेदामध्ये 3 बरोबर याची सरासरी A2 अधिक A3 अधिक A4, A2 अधिक A3 अधिक A4 छेदामध्ये 3. हा 3 डायरेक्ट कट होईल कारण क्रॉस केल्यानंतर. नंतर जे सारखे सारखे आहेत ते कट होतील म्हणून मला A1 बरोबर डायरेक्ट भेटलं A4. म्हणजेच A1ची किंमत मला दिलेली आहे ऑलरेडी 21. तर मी A4 हा A1 इतकाच आहे म्हणजेच A4ची किंमतसुद्धा किती राहील? 21 राहील. असं एकदम सोप्या पद्धतीनुसार काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढलं गेलं असतं. पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे. एका वर्गात 28 मुले व काही मुली आहेत. मुलींची संख्या आपल्याला दिलेली नाही. पुढे काय म्हटलं? एका परीक्षेमध्ये मुलांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 12.5 आहे व मुलींनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 14.5 आहे आणि पूर्ण सरासरी 13.1 आहे.
तर वर्गामधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मुलांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 12.5 आणि मुलींनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 14.5 आणि टोटल सरासरी किती आहे 13.1. तर वर्गामधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असं आपल्याला विचारलं तर NTPC CBT 1 7/1/2021 शिफ्ट 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. एकदम शॉर्ट ट्रिकनुसार आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर मुले बरोबर पहिले घेऊ मुले आणि नंतर घेऊ मुली. ठीक आहे. बघा लक्षात घ्या, मुलांची सरासरी किती आहे 12.5, मुलींची सरासरी किती आहे 14.5 आणि या दोघांची मिळून सरासरी किती दिलेली आहे 13.1 हे इथं मध्ये लिहिलं. ओके. आता बघा या दोघांचा डिफरन्स काढा. 12.5 मधून 13.1 जर वजा केले तर किती येतील रे 13.1 वजा 12.5. 11तून 5 गेले 6 राहिले, हे 0 0 म्हणजे 0.6 येईल उत्तर. तर हे उत्तर मी इथे लिहितो 0.6. समजलं काय केलं. 12.5 मधून 13.1 वजा केले तर 13.1 मधून 12.5 वजा करा लागतील कारण ही मोठी संख्या आहे. तर 13.1 मधून 12.5 वजा केले तर मला किती भेटले 0.6. सेम तसंच करूया. 14.5 मधून 13.1 वजा करू तर 5तून 1 गेले राहिले 4 आणि 14 मधून 13 गेले राहिले 1. दशांचिन्ह एका स्थळांतर म्हणजे याचं उत्तर किती भेटलं रे मला 1.4. किती भेटलं 1.4. शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगू राहिलो. समजून राहिलं इथपर्यंत काय लक्षात आलं तुमच्या. मुलांची सरासरी होती 12.5 आणि मुलींनी त्याच परीक्षेत मिळवलेल्या गुणांची सरासरी होती 14.5 आणि टोटल गुणोत्तर जे होतं मुलं आणि मुलींचं मिळून किती होतं 13.1. सॉरी गुणोत्तर नाही सरासरी 13.1. मी या 12.5 आणि 13.5 मधला फरक काढला तर मला भेटला 0.6 आणि 14.5 आणि 13.1 मधला फरक काढला तर 1.4. बरोबर आहे. 1.4 आणि 0.6 यांचं जर गुणोत्तर काढलं इथं दशांचिन्ह एका स्थळांतर इथं दशांचिन्ह एका स्थळांतर म्हणजे पॉईंट निघून जाईल. म्हणजे इथे किती 14 आणि इथे किती येतील 6. बरोबर आहे. समजून आलं का. इथं आले 14 आणि इथे किती आले 6 म्हणजे किती होतील 2×7 14 आणि इथे किती येतील 2×3 म्हणजे 14 आणि 6चं जर गुणोत्तर केलं तर किती येते 7 आणि 3. 7 आणि 3 म्हणजे मुले आणि मुली यांचं गुणोत्तर किती भेटलं. मुले भेटले 7 आणि मुली भेटल्या 3. ठीक आहे. कारण 1.4 आणि 0.6चं गुणोत्तर काढलं तर मला भेटते 7×3 म्हणजे मुले 7 आणि मुली 3. तर मुलांची संख्या मला माहीत आहे 28. बरोबर आहे. मग 7ने जर 28ला भागलं तर कितीचा भाग जातो रे 4चा. म्हणजे एक्सची किंमत किती आहे 4 आहे. म्हणजे 7 किती होतात 28. म्हणजे या 3ला सुद्धा 4ने गुणलं तर मुलींची संख्या भेटेल. तर या 3ला जर 4ने गुणलं गुणेला 4 केलं तर 4×3 12 तर मुली किती आहेत 12 आहेत. पण आपल्याला मुली विचारल्या काय यामध्ये तर वर्गामधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. मुली विचारल्या काय नाही विचारल्या. आपल्याला टोटल विचारले म्हणजे 28 + 12 जर केले तर 28 मुलं आणि 12 मुली म्हणजे किती येते उत्तर रे 40. तर त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 40. या शॉर्ट ट्रिकनुसार हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. फटकन तुमचं उत्तर निघेल. एकदम सोपी पद्धत. तुम्हाला मुली जर विचारल्या असतील तर डायरेक्ट 12 मुली आपण सांगू शकलो असतो. जर तुम्हाला मुली दिलेल्या आहेत मुलं काढायचे आहेत तरीसुद्धा काढता येईल आणि एकूण विद्यार्थी काढायचे आहेत तरीसुद्धा काढता येईल. समजले ट्रिक्स. व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. 38 संख्यांची सरासरी 51 आहे. त्यामधील पहिल्या 24 संख्यांची सरासरी 45 आहे आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 60 आहे. तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती. NTPC CBT 2 14/6/2022 शिफ्ट 2 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 59, 60, 62 आणि 61. कसं सॉल्व्ह करसाल घेतलेला आहे प्रश्न आपण. म्हणजेच अशा टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत. 38 संख्यांची सरासरी 51 आहे. तर 38 संख्यांची बेरीज किती येईल. 38 संख्यांची एकूण बेरीज आपल्याला काढून घ्यावं लागेल. एकूण बेरीज बरोबर 38 गुणेला 51 करून घेऊ गुणाकार. 38 गुणेला 51 हे 8 3 0 5 8 40 0 हातचे आले 4 5 3 15 15 आणि 4 19 म्हणजे उत्तर आलं 1938. ठीक आहे. म्हणजे या 38 संख्यांची एकूण बेरीज किती आली 1938. 1938 ही झाली. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे त्यामधील पहिल्या 24 संख्यांची सरासरी 45 आहे. तर पहिल्या 24 संख्यांची एकूण बेरीज काढून घेऊ. 24 संख्यांची एकूण बेरीज बरोबर 24 गुणेला सरासरी किती आहे 45. ठीक आहे. 24 5 120 0 हातचे आले 12
24 चोक 96, 12 अधिक 96, 6 2 8 9 1 10. किती आलं उत्तर याचं 1080. पुढे काय म्हटलं आहे, शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती आहे 60 आहे. ठीक आहे, शेवटच्या 5 संख्यांची सरासरी, तर शेवटच्या 5 संख्यांची एकूण बेरीज बरोबर मी काढतो तर किती होतील 5 गुणेला 60 म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे किती आलं ते 300. ठीक आहे, आता लक्षात घ्या एकूण संख्या किती आहेत 38. तर 38 संख्यांची बेरीज काढली मी 1938. आता या 38 संख्यामधली पहिल्या 24 संख्यांची सरासरी दिली होती 45. तर या पहिल्या 24 संख्यांची बेरीज काढली 1080 आणि या 38 मधल्या शेवटच्या 5 संख्या, मग 38 मधल्या शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 60 दिली होती. मग या शेवटच्या 5 संख्यांची मी बेरीज काढली 5 गुणेला 60 300. मग आता उरल्या संख्या किती 38 संख्यामधल्या 24 आणि 5, 24 आणि 5 किती होतात रे 29. बरोबर आहे, 24 आणि 5च आहेत ना. ठीक आहे, तर 24 आणि 5 म्हणजे 38 संख्यामधल्या 24 अधिक 5 जर गेल्या तर किती गेल्या रे 29 गेल्या. म्हणजे 38 मधून जर 29 काढले तर 8तून 9 नाही जात, 18 मधून 9 गेले 9 राहिले म्हणजे उत्तर किती आलं 9. म्हणजे राहिल्या किती संख्या रे 9 संख्या. म्हणजे उरलेल्या संख्यांची सरासरी किती, म्हणजे उरल्या किती संख्या 9 संख्या. तर 9 संख्यांची सरासरी काढायला हवी आपल्याला. उरलेल्या 9 संख्यांची सरासरी बरोबर. ठीक आहे, आता खाली काय येतील 9 येतील. ठीक आहे, बरोबर आहे, कारण दिलेल्या संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर असते सरासरी. इथपर्यंत समजलं. टोटल 38 संख्या होत्या, त्यामधल्या 24 आणि 5 संख्या घेतल्या म्हणजे 24 आणि 5 29. 38 मधून 29 गेले, किती राहिले रे 9 राहिले. ठीक आहे, तर उरलेल्या 9 संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे आता. तर लक्षात घ्या या 24 संख्यांची बेरीज किती आहे 1938 आणि त्यामधल्या 2 संख्यांची बेरीज एवढी आहे. तर यांची जर बेरीज केली तर हे भेटेल मला 1380. 1380 म्हणजे या पहिल्या 24 संख्यांची बेरीज 1080 आणि शेवटच्या 5 संख्यांची बेरीज 300 म्हणजे 24 आणि 5 29 संख्यांची बेरीज किती भेटली 1380 आणि टोटल 34 संख्यांची बेरीज किती आहे 1938. तर 1938 मधून जर 1380 वजा केले तर मला या उरलेल्या 9 संख्यांची बेरीज भेटेल. बरोबर आहे, म्हणजे 8तून 0 गेले 8 राहिले, 13 मधून 8 ने जात, हे किती राहतील 5. ठीक आहे, इथं 8तून 3 गेले 5 राहिले, हे राहिले 0 म्हणजे उत्तर किती आलं रे 558. आता 558ला ठीक आहे 9 ने जर भागलं तर 9 सक 54, 1 भाकऱ्याला 9 दुनी 18 म्हणजे उत्तर किती आलं रे 62 उत्तर आलं. म्हणजे उरलेल्या ज्या 9 संख्या आहेत त्या 9 होत्या, त्या 9 संख्यांची सरासरी किती भेटली मला 62 भेटलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. ऑलरेडी आपण अशा टाईपचे प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे, तर ते आपल्या पेड लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, तर हा जे आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधलं आपलं लेक्चर होतं. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे की 70चे 45% व 110चे 35%ची सरासरी किती. NTPC CBT 2 15/6/2022 शिफ्ट 2 मध्ये प्रश्न विचारला होता. अशा पद्धतीनुसार त्याचे ऑप्शन होते. तर सरासरी बरोबर असते दिलेल्या संख्यांची बेरीज गुणेला एकूण संख्या. तर या संख्यांची मला सरासरी काढायची आहे. तर सरासरी बरोबर काय म्हटलं त्यांनी 70चे 45%. तर 70चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, पर्सेंटेज जिथं असते तिथं भाग्याला 100 घ्यायचे, 45/100. ही झाली माझी पहिली संख्या. बरोबर आहे, आणि दुसरी संख्या काय म्हटली बेरीज करावं लागेल अधिक 110चे 35%. 110चे म्हणजे गुणाकारात चिन्ह, 35% म्हणजे 35/100. ही झाली माझी दुसरी संख्या आणि एकूण संख्या बरोबर किती आहेत 2 संख्या. ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या. आता हे जर सॉल्व केलं तर मला हा 0 इथं कटताना दिसते, त्याच्यानंतर हा 0 इथं कटताना मला दिसते. म्हणजे 7 गुणेला 45 अधिक 11 गुणेला 35. ठीक आहे, तर 7×5 35/5 आहे ना. 7×5 35/5 हातचे आले 3, 7×4 28 आणि 3 31, 315 छेदामध्ये 10 अधिक हे जर सॉल्व केलं तर 3 8 5 छेदामध्ये 10 आणि याचा परत छेद 2. ठीक आहे, अधिक आहे बेरीज आहे छेद सारखे आहेत म्हणजे याला आपण लिहू शकतो 315 अधिक 385 छेदामध्ये 10 आणि याचा छेद 2. छेदाचा छेद असेल तर हा 10 खाली येईल म्हणजे याला आपण लिहू शकतो 315 अधिक 385 भागेला 2 गुणेला 10. बरोबर आहे.
आता 315 आणि 385चं जर बेरीज केली तर 700 येते. 700 भागेला 2 गुणेला 10 किती झाले 20. बरोबर आहे. हा 0 0 कटला. 2ने जर 70ला भागलं तर भाग कितीचा जाईल रे 35चा. म्हणजे उत्तर किती येईल 35. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर किती आहे 2 आहे. ठीक आहे. तुम्ही सेपरेट केलं असतं पहिले 70चे 45% काढले असते तर तुम्हाला जे उत्तर भेटेल अधिक 110चे 35% केले जे उत्तर भेटेल त्याची बेरीज केली त्याला 2ने भागलं तरीसुद्धा तुमचं उत्तर काय येईल 35 येईल. मी डायरेक्ट वरतीच केलं आणि ते सॉल्व केलं. काही प्रॉब्लेम नाही आहे. इझी एक्झाम्पल होतं आणि फुकटचा मार्क होता. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा 6वा प्रश्न काय म्हणते की 25 बॅगचे सरासरी वजन 55 किलोग्रॅम आहे. एका बॅगचे वजन 56च्या ऐवजी 65 चुकीने घेतले गेले तर योग्य सरासरी किती. ऑप्शन दिलेले आहेत. तर हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजे अशा टाईपचे प्रश्न. तर 25 बॅगचे सरासरी वजन 55 किलोग्रॅम आहे. तर 25 बॅगचे एकूण वजन काढून घेऊ. एकूण वजन बरोबर 25 गुणेला 55. 25 5 125शी 5 हातचे आले 12. परत 25 5 125 हे किती आले 137. म्हणजे उत्तर किती आलं 1375. आता बघा 1375 मधून आपण 1375 मध्ये 56 मिळवू आणि 65 वजा करू म्हणजे आपल्याला ती टोटल 25 बॅगची योग्य आपल्याला बेरीज भेटेल. बरोबर आहे. तर 56 यामध्ये जर मिळवले 6 5 11 हातचा आला 1. 7 5 12 आणि 1303 हातचा आला 1. हे किती आले 1431. आता 56 मिळवले तर 65 वजा करा. 65 वजा करा. ठीक आहे. 11तून 5 गेले 6 राहिले. 12तून 6 गेले 6 राहिले. इथं आले 3 म्हणजे किती आले 1366. म्हणजे 25 बॅगचं एक्झॅक्ट वजन जे आहे 25 बॅगचं निश्चित वजन किंवा योग्य वजन म्हणता येईल किंवा बरोबर वजन म्हणता येईल. ठीक आहे. हे जे आहे हे किती भेटलं आपल्याला 1366. मग आपल्याला त्यांनी योग्य सरासरी विचारली किंवा बरोबर सरासरी विचारली तर या 1366ला जर मी 25ने भागलं तर मला ती योग्य सरासरी भेटेल. करू इकडे भागाकार. 1366 भागेला 25 तर 25 5 125 हे किती राहिले 11. ठीक आहे. हा 6 खाली आला. 25 चौक 100 हे किती राहिले 16. पॉईंट दिला 160 झाले. 25 सक 150 किती राहिले 10. 100 झाले. 25 चौक 100 म्हणजे भाग कितीचा गेला रे 54.64. 54.64 म्हणजे याचं उत्तर आपल्याला किती भेटलं 54.64. आहे का ऑप्शनमध्ये आहे. पहिलंच ऑप्शन आहे म्हणजे याचं उत्तर किती आहे 54.64. ठीक आहे. तर हे प्रश्न आपण ऑलरेडी अशा टाईपचे बघितलेले आहेत. व्यवस्थित सॉल्व करा. काही अडचण असेल तर परत तुम्ही रिवाईज करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा 7वा प्रश्न. 4 संख्यांमध्ये दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट, तिसरी दुसरीच्या चौपट आणि चौथी तिसरीच्या पाचपट आहे. जर या 4 संख्यांचा मध्य 1900 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती. जर या 4 संख्यांचा मध्य म्हणजेच काय असते सरासरी. ठीक आहे. मध्य म्हणजे काय असते सरासरी असते लक्षात ठेवा. तर सर्वात लहान संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. NTPC CBT 1 6/4/2021 शिफ्ट 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन हे आपल्याला दिलेले आहेत. 4 संख्यांमध्ये त्यांनी म्हटलं की दुसरी संख्या पहिली संख्येच्या तिप्पट आहे. मग पहिली संख्या आपल्याला माहीत आहे का नाही माहिती. तर पहिली संख्या समजा पहिली संख्या बरोबर x म्हणतो. पहिली संख्या बरोबर x. ठीक आहे. तर दुसरी संख्या काय येईल तर दुसरी संख्या बरोबर काय म्हटलं आहे दुसरी संख्या पहिलीच्या तिप्पट आहे. मग पहिली किती आहे x याच्या तिप्पट म्हणजेच किती रे 3x. ठीक आहे. आता तिसरी संख्या बघू. तिसरी संख्या बरोबर काय म्हटलं आहे तिसरी दुसरीच्या चौपट. दुसरी किती आहे रे 3x याच्या चौपट म्हणजे 4 गुणेला 3 12x. बरोबर आहे ना. या संख्येच्या चौपट म्हणजे याला 4 ने गुणा लागेल तर 4 गुणेला 3 12 म्हणजेच 12x झाली. ठीक आहे. आणि आता चौथी संख्या बघू. तर चौथी संख्या बरोबर काय म्हटलंय त्यांनी चौथी तिसरीच्या पाचपट. तिसरी किती आहे रे 12 आणि याच्या पाचपट म्हणजे 12 गुणेला 5 12 पंचे 60 60x. म्हणजेच त्या संख्या कोणकोणत्या भेटल्या पहिली भेटली x ते आपण मानली. दुसरी याच्या तिप्पट होती पहिलीच्या म्हणून 3x. तिसरी दुसरीच्या किती होती 4 पट म्हणून 3 गुणेला 4 12x. आणि चौथी जी आहे तिसरीच्या 5 पट होती म्हणजे 12 पंचे 60x.
आणि या सर्व संख्यांचा मध्य बरोबर किती दिलेला आहे, 1900 दिलेला आहे. म्हणजे सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्या म्हणजे पहिली संख्या x, दुसरी संख्या 3x, तिसरी संख्या 12x आणि चौथी संख्या 60x आणि भागेला एकूण संख्या किती 4. आता सरासरी बरोबर काय असते, मध्य. म्हणजे मध्य आपल्याला दिलेला आहे 1900 बरोबर याची जर बेरीज केली x अधिक 3x की झाले 4x, 4x अधिक 12x 16x, 16x अधिक 60, 16 आणि 6 की झाले 76x बरोबर आहे, भागेला 4. हा 4 इकडे जाईल म्हणजे 1900 बरोबर 1900 गुणेला 4 बरोबर 76x. मला एक्सची किंमत काढायची आहे, 76 खाली येतील. तर इकडे पुढे सॉल्व करतो. तर 1900 गुणेला 4, 76 इकडे गुणाकारात आहेत, इकडे जाताना भागाकारात येतील, भागेला 76 बरोबर x. 4ने 76ला भाग जातो किती, 4 1 4 बरोबर. किती बाकी राहिले, किती राहिले, 3 राहिले. 4 9 36, 19चा भाग गेला. आणि 19ने जर 1900ला भागलं तर 19 1 19, 19 0 0, 19 0 0 म्हणजे x बरोबर किती भेटलं मला 100. तर x बरोबर किती 100. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं, तर सर्वात लहान संख्या कोणती. तर सर्वात लहान संख्या तुम्हाला समजून राहिली की जी x आहे हीच सर्वात लहान संख्या आहे. आणि x बरोबर आपण पहिली संख्या म्हटली होती. तर यामधली सर्वात लहान संख्या कोणती आहे, 100 आहे. म्हणजे याचं उत्तर किती आहे 100. त्यांनी म्हटलं असतं सर्वात मोठी संख्या, तर सर्वात मोठी संख्या आपली 60x आली असती. कारण xला जर 60ने गुणलं तर आपल्याला मोठी संख्या भेटली असती. म्हणजे 100 गुणिला 60 जर केले असते तर आपल्याला 6000 ही मोठी संख्या भेटली असती. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपण सॉल्व करू शकतो आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आणखी. बघा नेक्स्ट प्रश्न एकदम सोपी की पहिल्या 1947 समसंख्यांची सरासरी किती. ग्रुप डी 21/2/2016 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन अशा पद्धतीनुसार दिलेले आहेत. आपण बघितलेलं आहे की क्रमागत समसंख्यांची पहिल्या क्रमागत समसंख्यांची सरासरी बरोबर काय ट्रिक्स आहे, सरासरी बरोबर एकूण संख्या अधिक 1. म्हणजे जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये 1 मिळवला की आपल्याला उत्तर भेटते. म्हणजे पहिल्या क्रमागत समसंख्यांची सरासरी, तर पहिल्या 1947 समसंख्यांची सरासरी म्हणजे टोटल संख्या किती आहेत 1947. म्हणजे एकूण संख्या किती आहेत 1947 आणि यामध्ये 1 मिळवला की आपल्याला त्याची सरासरी भेटते. म्हणजे याची सरासरी किती राहील 1948. झालं याचं उत्तर. नाही तर करत बसाल 1947 पर्यंत, तर असं जर केलं तर पूर्ण पेपर तुमचा सोडून जाईल, तरीसुद्धा याचं उत्तर भेटणार नाही. त्यासाठी ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. आणि इथं जर विषम संख्या असतील तर क्रमागत विषम संख्येची सरासरी बरोबर काय असते, एकूण संख्या असते. म्हणजे इथं जर तुम्हाला विचारलं असतं की क्रमागत पहिल्या 1947 विषम संख्यांची सरासरी किती, तर उत्तर किती आलं असतं 1947. आणि तुम्हाला फक्त विचारलं असतं पहिल्या 1947 संख्यांची सरासरी किती, तर तुम्ही घेतली असती पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 आणि याची बेरीज करून त्याचं उत्तर काढलं असतं. म्हणजे 1948 भागेला 2 केले असते. म्हणजे 2 9 18, 2 9 18, 2 7 14, 2 चौक 8 म्हणजे 974 तुमचं उत्तर आलं असतं. म्हणजे ह्या ट्रिक्स आहेत. क्रमागत समसंख्यांची सरासरी काढायची असेल तर जेवढ्या दिलेल्या संख्या आहेत त्यामध्ये 1 मिळवला की उत्तर भेटते. विषम संख्यांची सरासरी म्हणजे जेवढ्या दिलेल्या संख्या असतात तीच त्याचं उत्तर असते. आणि नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमाने येणाऱ्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 1948. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काही जे प्रश्न आहेत लक्षात घ्या. तुम्हाला जो टाईम जो आहे हा टाईम तुम्हाला थोडा थोडा करत वाचवायचा आहे. आणि वाचवायचा आहे म्हणजे इन्व्हेस्ट करायचा आहे. हा इन्व्हेस्ट केलेला टाईम जो प्रश्न कठीण आहे किंवा तुम्हाला समजायला अवघड होत आहे तिथं तो जो आहे टाईम जो आहे तिथं इन्व्हेस्ट करायचा आहे. हा टाईम वाचवलेला इथं सेव्हिंग करायचा आहे टाईम. आणि हा सेव्हिंग झालेला टाईम जिथं तो प्रश्न तुम्हाला कठीण वाटत आहे त्या प्रश्नामध्ये तो इन्व्हेस्ट करायचा आहे. तर ट्रिक्स जर माहिती असल्या तर काही काही प्रश्न एकदम आपण पाहता पाहता सुद्धा सॉल्व करू शकतो. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, शेवटचा प्रश्न 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यामधील पहिल्या 2 संख्यांची सरासरी 6 आहे आणि शेवटच्या 2 संख्यांची सरासरी 9 आहे. तर त्या संख्या कोणत्या. NTPC CBT 1 20/7/2018 शिफ्ट 3 मध्ये प्रश्न विचारला होता. अशा पद्धतीनुसार ऑप्शन आपल्याला दिलेले होते. 3 संख्यांची सरासरी 8 आहे असं म्हटलेलं आहे. तर त्या 3 संख्यांची बेरीज काढून घेऊ. 3 संख्यांची बेरीज बरोबर किती होईल रे
3 गुणिले 8 म्हणजे बेरीज किती येईल? 3 8 24. त्यामधील पहिल्या दोन संख्यांची सरासरी 6 आहे. तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज काढून घेऊ. पहिल्या दोन संख्यांची बेरीज बरोबर किती येतील? सरासरी आहे 6 गुणिले 2 साइन दुनी 12. आणि शेवटच्या दोन संख्यांची बेरीज काढून घेऊ. शेवटच्या दोन संख्यांची बेरीज बरोबर किती आहे रे? 9 गुणिले 2 9 दुनी 18. ठीक आहे. आता भेटली पहिल्या तीन संख्यांची, पहिल्या तीन नाही, टोटल 3च संख्या आहेत. तर 3 संख्यांची सरासरी किती भेटली? 24 जे आहेत त्या संख्या. त्यामधल्या पहिल्या दोन संख्यांची सरासरी किती? 12 आणि शेवटच्या दोन संख्यांची सरासरी किती? 18. आता यामध्ये बघा, हे पहिल्या दोन संख्या आणि शेवटच्या दोन संख्या यांची जर बेरीज केली तर 4 संख्या होतात. बरोबर आहे ना? म्हणजे यामध्ये कोणती मिक्स होऊ राहिली? पहिल्या दोन म्हणजे पहिली आणि दुसरी, आणि शेवटच्या दोन म्हणजे दुसरी आणि तिसरी. म्हणजे यामध्ये 2 जी आहे ही संख्या रिपीट होऊ राहिली. म्हणजे याची आणि याची बेरीज केली आणि त्यामधून जर 24 काढले तर आपल्याला दुसरी संख्या भेटेल. मग काढू. दुसरी संख्या बरोबर 12 अधिक 18 वजा 24. ठीक आहे. तर करा. 12 आणि 18 किती झाले? 30. 30 वजा 24 तर दुसरी संख्या किती भेटली? 6. तर आता पहिली संख्या सुद्धा काढू शकतो आपण. तर पहिली संख्या बरोबर. ठीक आहे. इथं बा, इथं समजून येईल. पहिल्या दोन संख्यांची बेरीज जी किती आली? 12 आली. बरोबर आहे. म्हणजे पहिली आणि दुसऱ्या संख्येची बेरीज किती आहे? 12. तर दुसरी संख्या किती भेटली? 6. म्हणजे 12 मधून जर 6 वजा केले तर मला पहिली संख्या भेटते 6. ठीक आहे. ही भेटली दुसरी संख्या. आणि तिसरी संख्या काढायची आहे. तर तिसरी संख्या बरोबर इथे लक्ष द्या. शेवटच्या दोन संख्यांची सरासरी म्हणजे शेवटच्या दोन संख्या 3 संख्यांमधली पहिली, दुसरी आणि तिसरी, म्हणजे दुसरी आणि तिसरी संख्या आहे. म्हणजे यामध्ये शेवटच्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज आहे. किती आहे ती? 18 आहे. म्हणजे 18 मधून जर परत दुसरी संख्या वजा केली तर मला काय भेटेल? तिसरी संख्या भेटेल. आणि दुसरी संख्या कोणती आहे? 6. मग 18 मधून 6 गेले तर तिसरी संख्या किती भेटली? 12. म्हणजे ही झाली पहिली संख्या, ही झाली दुसरी संख्या आणि ही झाली तिसरी संख्या. म्हणजे पहिले येईल 6, नंतर येतील 6 आणि शेवटी येतील 12. तर 6 6 12 ऑप्शन आहे आपलं. म्हणजे 6 6 12 ऑप्शन नंबर किती आहे? 4. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले बऱ्यापैकी मी प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही काय करा, आता जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व करा. काही डिफिकल्टी असत्या तर आपल्याला तुम्ही कळवू शकता. ठीक आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता बघा, बरेच दिवस झाले आपलं एकच लेक्चर चालू होतं. आज पण आपलं एकच लेक्चर आहे. उद्यापासून आपले जे 2 लेक्चर चालू होते, एक आपण विज्ञानाचं लेक्चर घेत होतो आणि एक आपलं मॅथ्स किंवा रिजनिंगचं लेक्चर असायचं. उद्या आपलं एक विज्ञानाचं लेक्चर असेल. आपलं विद्युतधारा हा चॅप्टर बाकी आहे. तो चॅप्टर आपण घेऊया, सुरुवात करूया त्याची उद्या. आणि यापुढचा चॅप्टर जो आहे सरासरी आता आपला संपलेला आहे. सरासरीनंतर आपण गणिताचा चॅप्टर घेऊन टाकू, शेकडेवारी. ठीक आहे. तर शेकडेवारीचं उद्या बेसिक असेल पेड बॅचमध्ये आणि आपला जो विद्युतधारा आहे याचा बेसिक असेल आणि तो टॉपिक आपण उद्या चालू करू. ठीक आहे. तर बघा, काही गोष्टी थोडेसे प्रॉब्लेम होते आणि आजोबासुद्धा वारले होते. त्या घरात वेगळं वातावरण होतं, त्यामुळे आपले हे 4-5 दिवस थोडंसं लेक्चरमध्ये इश्यू झालेले आहेत. काही इश्यू नाही आहे, आपण ते क्लिअर करून घेऊ. ओके. तर उद्या आपलं शेकडेवारी आणि विद्युतधारा हे लेक्चर असेल. ठीक आहे. सर्वांनी आवर्जून बघायचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.